नमस्कार. सगळीजण वाट बघत होते, म्हणजे मुख्यतः राहुल गांधी वगैरे, की भारतातील झी म्हणजे तरुणाई जागृत होईल आणि उद्वेग करेल. पण इथे काय आपलं वेगळंच झालं. आता ह्याला झेन A1 म्हणावं का झेन एक्सपिरियन्स म्हणून झेन एक्स म्हणावं हे मला कळत नाही. A1 म्हणजे अडल्ट आणि एकदम एक नंबरी काम केलं म्हणून A1 असं म्हणावं. पण 71 वर्षाच्या सुशिक्षित कुठलंही व्यसन नसलेल्या माणसाने, भले मी विरोध करते की सीटवर बसलेल्या न्यायाधीशांना मारायला नको होतं, त्याऐवजी खूप जणांनी मिळून एकत्र त्या मंदिराकडे जाऊन आपला रोष दाखवायला पाहिजे होता की आम्हाला त्यांनी बोललेलं पटलेलं नाही आहे, आम्ही तिथे बसतोय म्हणून काहीतरी त्या विष्णूच्या मंदिराकडे जाऊन विष्णूच्या मूर्तीसमोर वगैरे केलं असतं तर ते मला आवडलं असतं. पण मी त्याला कुठेतरी प्रेशर कुकरची वाफ ही निघणारच होती, कारण हल्ली कोर्टामध्ये इतकं अन्याय चाललेलं आहे. ते न्याय मंदिर म्हणण्यापेक्षा ते न्याय विहार चाललं होतं. विहार कशाला म्हणतात माहिती आहे ना, ते हल्ली न्याय विहारच चाललं होतं. त्यामुळे किंवा न्याय मस्जिद चाललं होतं, मंदिर राहिलंच नव्हतं तिथे. कारण मंदिरात दानपेटी ऐच्छुकीने घालायची असते, जबरदस्तीने नसते. आणि इथे जबरदस्तीने जकात भरावा लागत होता, लाच जकातीच्या रूपाने घेत होते. तर जकात लाचीच्या रूपाने घेत होते. आपल्याला काय वाटतं हे मला नक्की सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.